शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांना धमकी देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा. जालन्यातील शिवसैनिकांचं पोलीस अधीक्षकांना निवेदन. आज दिनांक 26 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना नेते आमदार अर्जुन खोतकर यांना धमकी देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करा अशी मागणी जालन्यातील शिवसैनिकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांना काल 4 वेगवेगळ्या इंस्टाग्राम आयडीवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी तपास करत असताना एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याला नोटीस देऊन सोडलं. त्यानंतर आणखी 2 तरुणांना जालना पोलिसांनी नांदेड येथून ताब्यात घेतलं. दरम्यान खोतकर पिता पुत्र धमकी प्रकरणी आज जालन्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्याचं निवेदन सादर केलंय. यावेळी खोतकर पिता पुत्राला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचपुले, शिवसेना जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, शिवसेना संपर्क प्रमुख पंडितराव भुतेकर, संपर्क नेते ॲडव्होकेट सुनील किनगावकर, फिरोजलाला तांबोळी, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख शेख जावेद, चंदाताई शिंदे, उज्ज्वलाताई फोपलिया, सविताताई केवंडे, विजयाताई चौधरी, आत्मानंद भक्त, वसंतराजे जाधव, गणेश राऊत, विष्णू वाघमारे, मुसाभाई परसुवाले, दीपक वैद्य, बाबा मोरे, अमोल ठाकूर, संतोषराव मोहिते, रामेश्वर वाडेकर, गणा सावंगी, तालुका प्रमुख तात्यासाहेब शिंदे, दीपक राठोड, शिवशंकर वाले, राजू पवार, सुशील भावसार, सखाराम लंके, लक्ष्मण अवघड, माजी सभापती पांडुरंग डोंगरे, रवींद्र ढगे, सचिन मोरे, जनार्दन चौधरी, सुधाकर वाडेकर, तालुका प्रमुख भगवान अंबोरे, सोपानराव कावले, सचिन देशमुख, शरदराव खडके, शिवाजीराव जाधव, बाळासाहेब जाधव, निवृत्ती साबळे, बाळासाहेब पाचरणे, गणेश शिंदे, तनपुरे, उदयराज, अण्णा गायकवाड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. झालीच पाहिजे. आवाज कोणाचा? ही ताकद कोणाची? माननीय आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब व अभिमन्यूजी खोतकर यांना जे इंस्टाग्रामवरती धमकी आली होती त्या धमकी संदर्भात आम्ही माननीय SP साहेब यांना आज जिल्हा शिवसेनेच्या व शहर शिवसेनेच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने, दलित आघाडीच्या वतीने, सर्व आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज SP साहेबांना आम्ही सगळं निवेदन दिलं. आणि निवेदन देण्याचं कारण हे होतं की याच्या मागं जे कोण असन त्याला शोधून काढा. कारण की हा काल जे नाबालक मुलगा सापडला तो मुलगा याच्या मागे कोणीतरी आहे. आज आता SP साहेबांना आम्हाला सांगितलं की आम्ही 4 लोकांना उचललेलं आहे, त्यातले 2 नांदेडचे आहे आणि हे लवकरात लवकर याच्या मागे कोणीतरी नाही शोधलं तर आम्ही शिवसेना सैन्य त्यांना आम्ही कायदा व्यवस्था त्यांनी घेतला आम्ही हातात घेण्याची प्रयत्न करू. जर आमच्या नेत्याच्या मागे जर असं झालं तर मग त्याला मग आम्ही सोडणार नाही. कारण की आमचे नेत्यालाच असं होत असेल तर आम्ही कसं छान बसणार. आम्ही सर्व शिवसैनिक आमच्या भावना त्यांनी समजून घेतल्या आणि 2 दिवसात ते पुरं शोधून काढणार आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही म्हणलं की आमच्या नेत्याला संरक्षण द्या. अभिमन्यू खोतकर आणि अर्जुनरावजी खोतकर साहेबांना